सर्वप्रथम नेहमीप्रमाणेच ॲप इन्स्टॉल करण्यासाठी आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊ व तिथं आपल्याला टाईप करायचं आहे रीड टू मी स्टुडंट एडिशन. स्टुडंट इथं दिसतच आहे रीड टू मी स्टुडंट एडिशन ॲप, त्याला टच करायचे. आता इथं जी आलेली आहे रीड टू मी स्टुडंट एडिशन ॲप, आता इथं आपल्याला रीड टू मी स्टुडंट एडिशन ॲप दिसत आहे. त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. त्याकरिता आपण इन्स्टॉलला टच करू. ही रीड टू मी ॲप इन्स्टॉल होणं सुरू आहे. नेटवर्कच्या स्पीडनुसार त्याला वेळ लागेल. चला तर आपली रीड टू मी ॲप इन्स्टॉल होत आहे. आता त्याला आपल्याला ओपनला टच करायचे आहे. ॲप ओपन केल्यावर तुम्हाला असे पेज दिसेल. इथे तुम्हाला स्टार्ट नाऊला टच करायचे आहे. स्टार्ट नाऊला टच केल्यावर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. याप्रमाणे मोबाईल नंबर एंटर केल्यावर ग्रीन ॲरोला टच करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे पेज येईल. इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पासवर्ड म्हणून तुम्ही स्वतःचंच पहिलं नाव टाकू शकता. त्यानंतर स्कूल बोर्ड आहे. स्कूल बोर्डला सिलेक्ट करण्यासाठी ॲरोला टच करायचं व खाली जाऊन महाराष्ट्र बोर्डला टच करायचं आहे. त्यानंतर तुमचा क्लास, समजा तुम्ही 6वीत आहे तर 6वी सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुमचं लोकेशन, स्कूल लोकेशनसाठी पुन्हा तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधून महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल विचारत आहे पण ईमेल टाकायचा नाही आणि पुन्हा ग्रीन ॲरोला टच करायचं आहे. ग्रीन ॲरोला टच केल्यावर तुमच्या समोर असे पेज दिसेल. इथे तुम्हाला आपल्या शाळेचा UDISE नंबर टाकायचा आहे. टाकल्यावर त्या ॲरोला टच करायचे आहे. तुम्हाला UDISE कोड अपडेटेडचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही रीड युअर स्कूल टेक्स्टबुकला टच केलं की तुमच्या वर्गाचं पुस्तक तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये रीड युअर टेक्स्टबुकला टच करून तुम्ही तुमच्या वर्गाच्या पुस्तकातील कोणताही पाठ ओपन करू शकता आणि त्याला वाचण्यासाठी प्लेच्या बटनाला क्लिक करायचं आहे. नेटच्या स्पीडनुसार वेळ लागेल. 1.1 इथे तुम्ही या मॅग्निफाय बटनाला टच करून मॅग्निफाईंग ग्लासला आणू शकता किंवा त्याला गायब करू शकता. इथे रीडिंग स्पीडला टच करून तुम्ही कमी स्पीड केला तर त्याच्या मागे मागे तुम्हाला शब्द म्हणता येईल, पण सध्या आपण तो नॉर्मल स्पीड ठेवू. मॅग्निफाईंग ग्लास एका साईडला आणून ठेवायचा. मॅग्निफाईंग ग्लासमध्ये तुम्हाला जो शब्द वाचला जात आहे तो दिसेल. 1.1 songs याप्रमाणे happiness. यात वेगवेगळे बटन दिलेले आहे. ट्रान्सलेट वर्ड हा तुम्हाला शब्दाचा मराठीत अर्थ सांगेल. पिक्चर डिक्शनरी, यात तुम्हाला त्या शब्दाचं पिक्चर दिसेल. प्रोनाऊन्स वर्डमध्ये तुम्हाला शब्दाचं प्रोनाऊन्स ऐकता येईल. इंग्लिश डिक्शनरीमध्ये तुम्हाला त्या शब्दाचा इंग्रजीतलेच शब्दात अर्थ दिसेल आणि स्पेल वर्डमध्ये तुम्हाला ते त्या शब्दाचं स्पेलिंग वाचून दाखवेल. पण ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या शब्दाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे तो शब्द सिलेक्ट करावायचा आहे. उदाहरणासाठी आपण
शॅडोज हा शब्द सिलेक्ट करू आणि त्याचं ट्रान्सलेशन पाहू. त्याचं ट्रान्सलेशन आहे सावल्या. नंतर आपण शॅडोज या शब्दाला सिलेक्ट करून त्याचं पिक्चर डिक्शनरीत पिक्चर पाहू शकतो. हे शॅडोजचं पिक्चर. प्रत्येक वेळेस ते क्लोज करायचं. त्यानंतर पुन्हा शॅडोज शब्दाला सिलेक्ट करून आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन पाहू. shadows, त्यानंतर शॅडोजलाच सिलेक्ट करून आपण त्याचा इंग्रजी अर्थ पाहू. इथं इंग्रजी अर्थ एक्सप्लेन करून दाखवला आहे. त्यानंतर आपण शॅडोला सिलेक्ट करून त्याचं स्पेलिंग पाहू. S H A D O W S, shadows. याप्रमाणे रीड टू मी स्टुडंट एडिशन ॲपमधून आपण आपल्या वर्गाचं कोणताही पाठाचं रीडिंग चांगल्या प्रकारे करू शकतो, शिकू शकतो आणि त्यातले अर्थसुद्धा आपल्याला माहीत पडतात. तर मग सर्व विद्यार्थिनींनी ही ॲप आपापल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायची आहे आणि त्यातून इंग्रजी रीडिंगचा सराव करावायचा आहे. धन्यवाद.